आम्ही चाललोय पाणी मध्ये. हे काय हो बाबा? ह्याच्यात हे टाकलं का नाही वास येतोय ते. आवाज फिरवलंय बरं काय सगळं. थोडं खाली आलोय ना म्हणजे नेमकं संपत नाही. माझे पाय इतके दुखा लागले मला खाली 700 पायऱ्या आहेत का? एवढं कशासाठी गेले? पहिलेही लोक होतेच ते. ओके सो नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे. सो आज मी आलो आहे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्री तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात, जी नवरात्र महोत्सवाच्या काळात इथे खूपच मोठ्या प्रमाणावर भक्तींची गर्दी असते आणि तो अनुभव तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलो इथं. सो चालू करूया. सो मंडळी, आपण आता आलो इथं तुळजापूरला आणि आता दर्शनासाठी आपण चाललोय. इथं मंदिराजवळ दुकानेजवळ इथे पहा, मंदिराच्या परिसरात एक वेगळीच रंगत आहे. मंदिराबाहेर अशी खूप सारी दुकाने दिसतात. इथं तुम्हाला दिसतंय प्रसाद, नारळ, फूल, हार, अगदी देवीचे फोटो फ्रेम्स आणि खेळणेही मिळतात. सो आता आपण चाललोय मधात. मंदिरात जायचं असेल, तुम्हाला काय घ्यायचं असेल इथून काही गोष्टी, तुम्ही इथून हार, नारळ हे सगळं घेऊ शकतात. पण त्याच्या आधी आपण पण काहीतरी घेऊ. आता काय घ्यायचं इथूनच घ्यायचं का? इथं बघू शकता का, इथं लक्ष्मी कुंकू, हळदीचे कुंकू, भंडारा हे सगळं इथं लावलेलं आहे. इथं कंदी पेढा, घरवाडी पेढा, प्रासादिक पेढा, केशर पेढा. इथं बघा, इथं लहान लेकरांना खेळायसाठी सगळं आहे. इथं सगळे खेळणी आहेत इथं लहान लेकरांसाठी. हे काय हो बाबा? हे काय आहे असलं? ऊद ऊद म्हणतात त्याला. ऊद नाही हो, वास तर काय. हा नाही, वास तर काही धूप धूप मध्ये. हा ह्याच्यात हे टाकलं का नाही वास येतोय ते. असं घरामध्ये असं काय शेर वागच ठेवलं डायरेक्ट. अर्ध गाव राहिलं होतं, इकडनं कव्हर केलं. ही दर्शन मार्ग ही तर इकडे दाखवले ना. कुठं? डावीकड दर्शन मार्ग कुठे आहे? देवीचं दर्शन कुठनं जायचं? तिकडे इकडं काय? इकडं नंबर राहते वर. आवाज फिरवलंय बरं काय सगळं. मंडळी, हे आहे खलवळाचं पाणी जे तुम्ही ऐकतात, हे भवानी कलवण तीर्थ आहे. सो आता आपण चाललोय मधात. अरे वा 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 मंडळी, मी फायनली आलो इथं तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात. हे तीर्थ आहे, खळवळाचं पाणी असं म्हणतात. अनेक भाविक देवीच्या दर्शनापूर्वी इथं स्नान केलं जातं. आम्ही चाललोय खळवळाच्या पाणीमध्ये. चपाती ठेवू का मंडळी? बघा, इथं तुम्हाला दर्शन दिसेल. थोडं खाली आलोय ना म्हणजे नेमकं संपत नाहीये रस्ता. 2 hours later. फायनली आम्ही दर्शन घेतले, पण आता असं झालं की देवी झोपलेली आहे आणि आता वरी निघायचंय. आणि आता आमचा जो रस्ता आहे इथून असा वरी चालत जायचंय. आता इथं आमचे फक्त पप्पा विटनेस आहेत, कारण पप्पाला वरी चढायचा लय त्रास आहे. त्यांची गुडघेदुखी म्हणजे आता आज झालं. आता काय नाही, होईल पप्पा. किती लांब आहे कुणाला माहिती आहे. चला चला. खुलताबादचा किल्ला, हा संभाजीनगर खुलताबादचा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये तर त्याच्यातून भुयारानं जावं लागतं. हा मी भुयारातून काय केलं माहिती का, वरती गेलो. हा पण संध्याकाळच्या 6 वाजल्या आणि माझे पाय इतके दुखा लागले मला खाली मग. आणि ते लोक शिट्ट्या तर वाजवा लागले, तुम्ही खाली या, नाही खाली या, खाली या. आणि मी खाली येऊ शकत नाही, पाय एवढे दुखाले. तसा प्रकार आज इथं झालाय. मी खाली गेलो तर खालीच राहावं वाटा लागलो, वरी यायला नको वाटा लागलं. 700 पायऱ्या आहेत का? एवढं कशासाठी गेले? पहिलेही लोक होतेच ते. 94 नंबर. फायनली आता आम्ही निघतोय आता घरला. आणि विषय असा झाला होता की दर्शनाला गेलो, दर्शन झालं, पण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. त्याच्यामुळे आपण रूलच्या खिलाफ तर काही जाऊ शकत नाही. सो बाहेरून दर्शन घेतलं आणि देवी पण झोपली होती. आणि तिथून मग कसं निघालो. आणि आमच्या पप्पाचे हाल भयानक आणि खराब झालेले आहेत. पाय दुखतोय पप्पाचे. सो आम्ही लवकर आता घरी निघतो. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, टेक केअर.
तू कस काय टाकलीस डॉल खाली? हा बघ बर, डॉल टाकलीस तू खाली, बघ दिसली का? ती बघ ना खाली. काय रे पिल्या? काय रे पिल्या? हा अंघोळ केला मग? पडायचे का दमनी? हा उतरू का? हा जा. तुझ्या माग भूत. चला. हा जेवलाय का? बरं देतो देतो. हा मेरी जान ओ I love you daddy. तू मासूम तू शैतान ओ you love me daddy. ओ पापड़ वाले पंगा ना ले, झापड़ बजेगा पंगा ना ले, पंगा ना ले.